झालं का नाही उर की अगं किती वेळ झाला अगं मला भूक लागली जेवायला बी दिलं नाही तू काय ते नाही सारखं माणूस खातून खातून इनीच करायचं सारखं सवय लागली खायची. अगं 12 वाजले की तुम्हाला खात सकाळी खाल्लं नाही. अगं एक भाकर शिळी खाऊन गेलो मी गडबडीनं रात्रीची मग तेवढंच खाल्लं पोटाला आधार तेवढाच असतो. मग आधार तेवढी एका भाकरी बघतोय आधार मतदान नाही करू सर का करायला लागली ना. आता काय तुला बोलायची बी अवघड आहे बघ बोलायचं अवघड आहे माझी. तू काय केलं सकाळपासून काय नाही झोपली माझ्या बापाला मला पर्यंत दिलं नाही का तेव्हा झोपली नुसती बस. काय काम केलं नाही मी सकाळ धरणं. तुमच्या संग माझी आई काय इथे फवारायला. आय कशाला ती आय बसली असं तिथल्या काय काम करत मग सगळा पसारा बघ बरी काय 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 केलं सांग बरं तू इथं शिळ्या भाकरी तसेच कशा ते का त्याचं लागत नाही त्या बघा त्याचं मस्तपैकी तुकडं करते कांदा घालून कसलं. ए मला ना काय बाय पाठ 4ला उठा लागतंय मला मग तुम्ही नांगर खावणार मला तर खायला लागतं मला आवडत मी खाते. आवडीचा पसारा आता तर आली फवारून शेणाचं बघितलं अजून ती वाढायला लागली ती दारू द्यायला टाकले त्यांना तवर लागला ना की कालवा करायला. दुसरं काय ध्यान नाही कालवा करण्याशिवाय. अगं ते किरसुनी झाडं लागली काय त्याच्यावरती धुळं पडतंय दुडू पडतंय काय मग काय ती फडक्यानं पसाय असतं मग तवर हे वरचं तर घेऊन ये स्वयंपाक केलेला का. बर बाय तुला कसं करायचं तसं कर पण मला खायला दे ग उगाच तुम्ही काय मस्त थांबा जरा करायचं अजून स्वयंपाक इथे दिसायला का परत ही घेतली करायला. मला वाटतं मग तू सकाळचं जेवण संध्याकाळी मला देते काय अगं माझं ह्या महिन्यात 1.5 किलो वजन कमी झाले. कोण कोण झाले काय हा काय बोलताय मग माझं कसं काय होईना वजन कमी. तू खाते 3 टाइम 4 टाइम इथे घरात बसून तुझं कसं कमी होईल? 4 टाइम खात असती तर माऊली नसती कवळ्यात. मग आता काय बारकी आहे का आता हा बारकी आहे काय. अगं बाय अजून मोठी होणार तर बारकी हो, मला काय घेणं देणं नाही पण माझ्याकडे जरा लक्ष दे ग मी वाळून चाललो. लक्ष रोज देते तुमच्याकडे काय म्हणून लक्ष देऊ. आता मला सांग 12 वाजून 34 मिनिट झाली तू सकाळचं जेवण मला दिलं नाही अजून. आवाज सकाळी फवारा घेईल तुम्हाला माझं काम सांगते थांबा जरा ऐका काला कोणा सांगतो मला. एवढी पाहिजे का तू एवढी म्हणजे काय माझी हा तुमच्या संग गेली फवारायला पुन्हा तिकडे आली शाळेत जाळून काढलं त्यांना टाकलं धुणं धुतलं भांडी घासली हा, पुन्हा ती डाळ भरली ती उपडली हा भाजी केली आता ते इडलीच दळलं इडली नडली होती का आता काय पोर 2 दिवस झालं लागली करावं कराय माझ्या माग इडली कर मग डोसा कर. मग आता करायची होती तर करून ठेवलं तर मी खाल्लं नसतं मग. आवर रात्री ती भिजू घातलंय मग पुन्हा दळायचं असतं भिजू घालायचं सगळं करायचं असतं ती. मग मी दळायला गेलो देत नव्हतं माझ्याजवळ मग. ते काय करते ते काय उग मग काय डॉक्टर मिक्सर बाग खाय नाही मिक्सर मध्ये दळती ती त्याला बारीक करायचं असतं. मिक्सर मध्ये दळते काय अगं जातीवर दळायचं असतं. इडली जात्या होती तुमच्या कोणी तुमच्या आई असंच घालत होती का तुम्हाला जात्या दळून. तू आल्यापासून मला खायला मिळालं मग आमच्या आईला येत नव्हतंच ग. मग मी सांगते तसं ऐकत जाऊ मग काय लवकर जाऊन सांगतो मला. तो आता हेतनं स्वयंपाक करायचो हेतनं खायचो आणि मी म्हणून जायचो रानात आणि तू मागत नाही यायची 5 वाजता माझी सुट्टी करायला. मी आज तुमच्यासाठी कशाला करते नाही तुम्ही मालक. नाही तू मग माझा डबा घेऊन ये मग. आव काम मरणार असतं माग अजून ही बघा कसलं घाण झालं किचन घासायचं आहे ही घर धुवा म्हणते. नाही दसराच काढा असतो सगळं बघ पाक पसार काढ सगळं बघ. सगळं नाही काढत पण ही घर कसली झाली ती बघा. मग तुला कळत नाही का काय तू केलं नाही पसारा तसाच आहे पाक सगळं तसं पसार तसंच आहे ना काय केलं नाही मी उठली अशी बसली इथं स्वयंपाकात बसली. निमित्त फक्त तुला फवारा येत माझ्यासोबत एवढंच. फवारायचं किती तास म्हणते 2 तास म्हणते ना फवारायला. राहू दे ट्रॅक्टर जाणतोय उद्याला थांब तुझ्या मागं लागायला नको तुला सारखं पाणी लावाय नको. हा नाही मग मी कुठं नको म्हणते काय पैसे त्याला आण म्हणायला म्हणलं की नुसतं हुं करायचं रिकामे झाले तू मग काय करू कुठं आणायचे पैसे त्याला. आणा पुन्हा कंटाळी या जरा काढून मग या जाऊन काढायचं काय बायकोला नाही लागते कामात मग काय करता सकाळ उपर देत नाही स्वयंपाक करून. बघ अगं या टोपल्यात काय तुकडा तर आहे बघ तुकडा तर आहे काय हा कुत्र्याला टाकली मांजराला टाकली माणसाने खाल्ली काय राहायचं त्यात मग. आता पोरं येतील अजून लगेच करावं करत
साध नशीब र देवा माझं, तू मला लय बायको भारी मिळेल खरंच. मिळायचं ते देवाचा नवाज फेडायचा अजून. काय अगं कालवण तांदूळ शिजायचं आहे बघ ही. लेखाच्या लग्नात फेडा. त्यावर मी राहील का जाईल डोळ वर करून. डोळं वर करून. काय बोलताय आवं? डोळं वर करून डोळं दाखवून काय तुझ्या पुढे बोला मला काही कळतच नाही. अगं मी सिरियस घेतो तू हसते. माझं काय रोजच चालू आहे हो. मला काय वाटत नाही. तुला काय वाटत नाही. मला 4 शिव्या दिल्या तर काय वाटत नाही. काय पण म्हणा मग माझं आहेत म्हणा रोज चालू. काय माहिती ते रोजच मळ त्याला फोन रड. अगं ह्या बाजूला एक ओरडते पोटात, त्या बाजूला एक ओरडते पोटात. थांबा जरा घालतो त्या टुर्र इकडे वाजत तिकडे टुर्र खाली येते वाजत. नुसतं पाणी पिऊन दमून गेलो. काय बोलताय खाल्ले की सकाळी भाकर काय जरा दम आहे का सारखं पोटाला काय आहे का हा? तुम्हाला खाऊ घालतो पुन्हा आम्ही खातो तरी खरं नाही सांग, खात. अहो इथं केळा साली पडली त्या आणि तुम्हाला म्हणते मी काय खाल्लं नाही ना ग. त्या साली कवच येते हे दिसतं काय चोथा आहे शेडाला ठेवायचा चोथा बघा. केळं चून यायची ग पण ती साली ताजी येते की. बरोबर ताजी त्या शेळ्याला ठेवायचा ये म्हणून ठेवले तिथं. किती भाजीन पण करशील ग किती अगं खायला सुद्धा मला तशी करते तू. तुला खायला मी म्हणत नाही तू खाते पण तू नाही म्हणते. मी उपाशी मरतो तिकडं. तरच माझं वजन कमी होईना गेली मग. आता तूच बघ विचार करता. खाती माग म्हणून तर अगं खायचं काय नाही पण मला पण द्यावं ग थोडं खा म्हणून थोडं गाजभर खाऊन मार्गी लावावं ग. खा रे बाबा. मार्गी लावा. अगं रात्री दिल तर करून 2 फडक्यात बांधून ठेवत त्या दडप्यात. म्हणून खाल्लं का ही माग आल्या फवारून मग तीच खाल्लेली की तेवढी. पोटात राखी शिरल्यावर बसला गेला. अगं जाताना खाल्ली होती देणार की जाताना खाली आल्यावर नव्हतो. पोटातच खाल्लं. आल्यापासून त्या माझाराने म्याव 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 चालू आहे. ते माझार बी देत मांजर बी तुमच्यावर वसवस आहे ती सारखं म्याव 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 करतय तुमच्यासारखं. तुमच्यावर जायची ते सुद्धा भुक्याला त्याला मला वाटत नाही मी सकाळी ठेवून गेलो तेवढंच. तुम्हाला काय म्हणायचं ती म्हणा. एवढ्यात मला जर स्वयंपाक येत असतं ना मी ती चपातीची गोळ करून ठेवलं असतं एवढ्या वेळात. होय का हा बर उद्यापासून तुम्हीच करा मग. काय अवघड आहे तुझ्या पुढे बाबा. राहू दे मी जातो तसाच उपाशी. संध्याकाळी बघ कुठे तर खाऊन येतो मागून 4 तुकडा आणतो कोणात जातो. नाही मी करते थोडी शिळ्या भाकरीचं देते तुम्हाला. तुला किती जर बोललं तर लाजच नाही तुला जेवाला. सदा बिना अब्रुजी आहे तू. सोडून दिली पा कुठं आपला ज्या सगळ्या इशीला टाकली तिकडं रागा जायच नाही मग. हा. काय म्हणलं ती म्हणते. तुला मी काय बोलतोय काय नाही काय वाटत नाही त्याला. काहीच वाटत नाही त्याचं. त्यामुळे तर तुझं वजन कमी होणार ग. आईचा का इधरच डालले इधरच सोडून दिले का हा. त्यामुळे डोक्यात जायचं काय प्रश्न देत नाही. म्हणजे मी ते शब्द धरून धरून मीच वाळून चाललोय बिना कामाचा. तुम्हाला सवय आहे ती धुरायची. मी त्यामध्ये एक शब्द म्हणायला लागला की काय ना त्याला स्पीकर बसायचं. कसं आहे तुझ्या पुढं काय किती झाले मग तर नाक मग करायला नाही. कसं मी कोण कुठं- कोण असं सगळं कुठं मी नवस केलं तर हा ते नवस फेडायचं अजून देवा जाग. खेडा म्हातारपणी. अशी बायको मिळावं म्हणून मिळली मला. नवस फेडली नाही त्यामुळे तर व्हायला लागली काय असं कोणाच ठाऊक. मग काय तर हा अगं जरा लाज जाऊ जीवा लाज जाऊ थोडं 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 लाज जरा माझ्यासाठी तर लाज राहू तू यासाठी. तुमच्यासाठी राहते हसते जाग दाती चकते अजून ते तुटका दात दिसायला लागला बघ. दिसू दे आता काय जुनं झालं दाताला पण माझ्या एवढं हे करायचंय. बरं करणार आहे तू जाऊ मी सांग मला झाले की करते लगेच थांबा. किती वेळात होईल मला सांग बरं. बस लागते बा अर्थच जेवस तू 2 वाजल्या. मी काय करू बघ बाई तुझ्या मनाला कसं वाटेल तसं वाटेल. कोण चाललंय इथं
हा जाऊ दे भाऊ. काय करणार? मला सांग पडतेशी मी नसते तर जातो बाई मी कुठं जाताना कोणा तर खाऊन जातो 2 तुकडे मागून तशी कोण देते की आपल्याला का नारियल काय झालं काय करते मला सांग पडतेशी किती वेळ लागेल बघू एवढा हंडा भरून आणा जावा तेवढा. हांडा नाही तू सर मी करतो ते राहू दे उठ उठ सर उठ उठ मी पाणी बांधतो राहू ते करू नको उठ उठ नाही का आणा जावा हंडा भरून आणा. कुठं पाप फिडशील ग एवढं कुठं पाप फिडशील ग कुठे इथेच फिरतील कुठे जातील. हा माझ्याजवळच आता वर नाही फेडायचं इथेच फेडायचं. हा तुमच्यापास फेडा नाही मग कोणापास फेडायचं. बघ बाई राहू दे मी जातो तू खा बस निवांत मी चाललो राहू दे चाललो मी अहो थांबा की करा राहिली. नाही खातो मी जातो. दर्शन आहे का नाही आता